संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात. पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर यासारख्या मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत. लोकसभेत पहिल्याच दिवशी विरोधकांचा गदारोळ. ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी. लोकसभेचं कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब. पावसाळी अधिवेशन देशासाठी गौरवपूर्ण सत्र. आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात भारताचा झेंडा फडकवणं देशवासियांसाठी गौरवाचा क्षण. अधिवेशनापूर्वी पंतप्रधानांचे गौरवोद्गार. पावसाळी अधिवेशन देशासाठी विजयोत्सव. संपूर्ण देशानं देशाच्या सैन्याचं सामर्थ्य पाहिलं. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवाद्यांना घरात घुसून मारलं. पंतप्रधानांचं वक्तव्य. देशानं एकतेची शक्ती पाहिली. याचा एकतेनं खासदारांनी अधिवेशनात चर्चा करावी. पावसाळी अधिवेशनासाठी पंतप्रधानांच्या खासदारांना शुभेच्छा. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावर पावसाळी अधिवेशनात महाभियोग आणणार. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांची माहिती. महाभियोग प्रस्तावावर आतापर्यंत 100 खासदारांच्या सह्या. राष्ट्रपती राज्यपालांना वेळ मर्यादा द्यावी का? सर्वोच्च न्यायालयात उद्या होणार सुनावणी. ईडी ही ड्रोन किंवा सुपरकॉप नाही. उठसूट चौकशी, कुठेही नाक खुपसवणं थांबवा. मद्रास हायकोर्टाचे केंद्रीय तपास यंत्रणेला आदेश. कावड यात्रेला भाविकांची मोठी गर्दी. दिल्ली डेहराडून महामार्गावरून जात असताना अपघात. दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी. 10 वर्षांच्या मुलाचं ऑपरेशन सिंदूरमध्ये योगदान. सैनिकांप्रती प्रेम म्हणून पुरवला चहा आणि लस्सी. लहानग्या स्वर्णसिंगची सैन्य दलाकडून दखल. श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात भस्मारती. भस्मारतीसाठी भाविकांची गर्दी. वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिराचे सीईओ विश्वभूषण मिश्रांकडून पुष्पवृष्टी. मंदिराबाहेर रांगेत उभं असलेल्या भाविकांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. श्रावण महिन्याचा आज दुसरा सोमवार. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादच्या दुधेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. प्रयागराज येथील मनकामेश्वर मंदिरात शिवदर्शनासाठी भाविकांची गर्दी. श्रावण महिन्यातील सोमवारी भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येनं मंदिरात दाखल. सूरज चव्हाण यांच्यासह 11 जणांवर गुन्हा दाखल. लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलीस पथक सूरज चव्हाण यांच्या शोधासाठी रवाना. संजय शिरसाट, संजय गायकवाड, माणिकराव कोकाटे आणि योगेश कदम अंजली दमानी यांच्या टार्गेटवर. या मंत्री आणि आमदारांचा राजीनामा घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. दमानियांचा इशारा. धाराशिवमध्ये छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक. जुगाराचा राजीनामा झालाच पाहिजे. सूरज चव्हाणची हकालपट्टी करण्याच्या कार्यकर्त्यांची मागणी. घटनास्थळी तणावाचं वातावरण. धाराशिवमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात. जालन्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर झालेल्या दगडफेकीनंतर धाराशिवमध्ये खबरदारी. 2 महिन्यांपासून सारथीला व्यवस्थापकीय संचालकच नाही. राज्य सरकारकडून 2 महिन्यांपासून IAS अधिकाऱ्यांची नियुक्तीच नाही. परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचं प्रकरण प्रलंबित. महसूल विभागासाठी मंत्रालयात अद्ययावत वॉर रूम होणार. राज्याच्या महसूल विभाग थेट जनतेशी जोडलं जाणार. वॉर रूमसाठी 2,50,00,000 रुपये खर्च असं सरकारची मान्यता. छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाण प्रकरणी जालन्यात छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक. अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी. चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदुरात काँग्रेसला धक्का. काँग्रेस युवा नेते सतीश बेटावर यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश. आमदार देवराव भोंगळेंच्या नेतृत्वात पक्षप्रवेश. स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी याचिका उच्च न्यायालयानं निकाली काढली. याचिका वाचण्याचे आदेश आम्ही राहुल गांधी यांना देऊ शकत नाही. न्यायालयाकडून स्पष्टीकरण. संजय राऊत यांच्याकडून प्रफुल्ल लोढा आणि महाजनांचा फोटो ट्विट. फोटोची सीबीआय चौकशीची राऊतांची मागणी. दूध का दूध, पाणी का पाणी होईल राऊतांचं वक्तव्य. छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीनंतर सूरज चव्हाण यांची दिलगिरी व्यक्त. लवकरच विजय घाडगे यांची भेट घेऊन त्यांच्यातील गैरसमज दूर करावा. चव्हाणांचं वक्तव्य.
ठाकरे ब्रँड संपला. मंत्री गिरीश महाजनांची उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर टीका. ठाकरेंच्या शिवसेनेसह विरोधी पक्षातील 8 खासदारांबाबत महाजनांचा मोठा दावा. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज धाराशिव दौऱ्यावर. तुळजाभवानीचं दर्शन घेणार. कालच्या राड्याच्या पार्श्वभूमीवर तटकरेंच्या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष. बांधावर शेतकरी गळफास लावून घेत आहेत आणि राज्याचे कृषी मंत्री मात्र विधिमंडळात मोबाईलवर रमीचा आनंद लुटतायत. कृषी मंत्री कोकाटेंवर सामनाच्या अग्रलेखातून टीका. धाराशिवमध्ये अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी. लाडक्या बहिणींना बसणार फटका. एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिलांचे लाभ बंद. आता 2.50 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्यांची ही पडताळणी होणार. सांगलीतील करगणी अत्याचार प्रकरणी शिवसेनेचे आमदार सुहास बाबरांच्या कॉल डिटेल्सची चौकशी करा. आटपाडीचे भाजपचे तालुकाध्यक्ष दादासाहेब हुबालेंची निवेदनातून मागणी. मंत्री संजय शिरसाटांच्या निवासस्थानासमोर दारू पिऊन तरुणाचा धिंगाणा. शिरसाटांना भेटायचंय असं म्हणत सुरक्षा रक्षकांना धमक्या. तरुणाविरोधात गुन्हा दाखल. सुनील तटकरे सोलापूर दौऱ्यावर. हुतात्मा स्मृती मंदिर या ठिकाणी शहरातील कार्यकर्त्यांचा मेळावा होणार. मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेचं आयोजन. लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण. छावा संघटनेकडून कार्यकर्त्यांना मारहाणीच्या निषेधार्थ आज लातूर शहर बंदची हाक. लातूरमध्ये छावा संघटनेचे पदाधिकारी विजयकुमार घाडगेंना मारहाण झाल्यानंतर छावाचे कार्यकर्ते आक्रमक. औसा रोडवर लागलेले राष्ट्रवादीचे बॅनर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फाडले. हिंदूंचे सण बंद करण्याचा काँग्रेसचा कुटील डाव. थेट नाव न घेता आशिष शेलार यांचा आरोप. रायगडमधील गणेश मूर्तिकारांकडून आशिष शेलारांचा सत्कार. तर पीओपीवरील बंदी शिथिल करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका. त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांसाठी पोलिसांच्या महत्त्वाच्या सूचना. श्रावण सोमवार निमित्त 25 जुलै ते 23 ऑगस्ट दरम्यान भाविकांच्या संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर सूचना. बनावट आधार कार्ड तयार करत सरपंचांनीच घेतला वृद्धापकाळाचा योजनेचा लाभ. भंडाऱ्याच्या पिंपळगाव येथील घटना जिल्हाधिकाऱ्यांनी केलं अपात्र घोषित. 2006 मधील मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता. 19 वर्षांनंतर मुंबई हायकोर्टाकडून आरोपींची निर्दोष सुटका. पुराव्यामध्ये तथ्यता न आढळल्यानं सुटका. अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्गावरील उड्डाण पुलावर तोडक कारवाई. रेल्वे मार्ग आणि दिशांचा अंदाज चुकल्यानं पूल निरुपयोगी. निधीचा अपव्यय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर मात्र कारवाईची मागणी. मध्य रेल्वेवर डब्यात चढताना रांग लावण्याचा जीआर समाज माध्यमांवर प्रसारित. जीआर फेक असल्याची मध्य रेल्वेची जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीलांची माहिती. भिवंडी शहरात 24 तास पाणीपुरवठा राहणार बंद. शुद्ध जल उदजन केंद्रावर वीज मीटर बदलण्याच्या कामानिमित्त पाणीपुरवठा बंद. रत्नागिरीत युवा संदेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून टॅलेंट विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न. जिल्ह्याचं नाव उच्च पातळीवर पोहोचवा. आमदार किरण सामंत यांचं आवाहन. धाराशिवमधील जेवळी या भूकंपग्रस्त गावात म्हाडाकडून 2,500 वृक्षांची लागवड. मंत्री प्रताप सरनाईकांच्या उपस्थितीत 1 हेक्टर जागेवर वृक्षारोपण. या ठिकाणी ग्रामस्थांसाठी वनराई गार्डन उभारलं जाणार. कोल्हापुरात सेवानिवृत्त सैनिक आणि कुटुंबियांसाठी संपर्क अभियानाचं आयोजन. माजी सैनिकांच्या समस्या पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं ब्रिगेडियर प्रमजित सिंग ज्योती यांचं आश्वासन. वाशिम जिल्ह्यातील किन्हीराजा इथे 301 जोडप्यांच्या सामूहिक विवाह सोहळ्यात मोठा बोगस घोटाळा. आधीच लग्न झालेले जोडपे आणि अपत्य असलेल्या महिलांना नवविवाहित म्हणून बसवण्यात आलं. कोल्हापूरचा राजाच्या आगमन सोहळ्याची गर्दी पाहून गणेशोत्सवाचा उद्देश सार्थकी झाल्याची भावना मंत्री उदय सामंतांकडून व्यक्त. 2012 मध्ये सामंतांच्या पुढाकारातून सुरू झाली होती कोल्हापूरचा राजाची संकल्पना. यवतमाळमध्ये जिल्हा न्यायालयात विशेष मध्यस्थी कक्ष सुरू. न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या हस्ते कक्षाचा शुभारंभ. मध्यस्थी मोहिमेच्या रॅलीचं देखील उद्घाटन. 11वीच्या दुसऱ्या फेरी प्रवेशासाठी आज शेवटचा दिवस. आतापर्यंत 6,76,667 विद्यार्थ्यांनी घेतला महाविद्यालयांमध्ये प्रवेश.
लोकलची गर्दी कमी करण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळा बदलणार, 3 वर्षात 7,500 प्रवाशांच्या मृत्यूनंतर जाग. छत्रपती संभाजीनगरमध्ये 4,71,000 रेशन धारकांची ई-केवायसी प्रलंबित. ई-केवायसी न केल्यास रेशन बंद होण्याचा इशारा. नागरिकांना वेळेत ई-केवायसी पूर्ण करण्याचं आवाहन. महसूल खात्याच्या वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचं समोर. सुरुवातीला त्यांच्याकडून 3 कोटी रुपयांची मागणी, नंतर आणखी 10 कोटी मागितले. नाशिकमधील जमीन व्यवहाराच्या प्रकरणातून हनी ट्रॅप प्रकरण उघडकीस. मुंबईत जोरदार गटारी साजरी. मुंबईकरांकडून एका दिवसात 2.5 लाख किलो चिकन मटण फस्त. रविवारी सकाळपासूनच चिकन मटणाच्या दुकानांबाहेर नागरिकांच्या रांगा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी. संघाचे स्वयंसेवक घरोघरी जाऊन 100 वर्षातील कामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणार. छत्रपती संभाजीनगरात व्यवसाय कराविरुद्ध व्यापारी आक्रमण. व्यापाऱ्यांचा तीव्र आंदोलनाचा निर्धार. व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी उद्या मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक. छत्रपती संभाजीनगरमधील आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षकांना तुर्तास दिलासा. पुढील आदेशापर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश. पुढील सुनावणी 22 सप्टेंबरला. परभणीच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान. बेस्ट डीसीसीबी ओव्हरऑल परफॉर्मन्स पुरस्काराने गौरव. नागपुरात शाळेतील छात्र सैनिक आणि विद्यार्थ्यांच्या धूम्रपान निषेध प्रभात फेरीचं आयोजन. विद्यार्थ्यांकडून नागरिकांमध्ये जनजागृती. बुलढाण्यात शासकीय तंत्रनिकेतन खामगाव इथे माजी विद्यार्थ्यांचं संमेलन. यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन. सर्व उपस्थित माजी विद्यार्थ्यांना गुलाबाचं फूल आणि मिठाई देत स्वागत. छत्रपती संभाजीनगरात 3 बालकांना अचानक लुळेपणा. आरोग्य विभागाकडून 300हून अधिक ग्रामस्थांची तपासणी. 2 दिवस तपास मोहीम चालणार. मुंबईत ताडदेव येथील वेलिंग्टन हाईट इमारतीतील रहिवाशांना 17 ते 34 मजल्यावरील घर खाली करण्याचे आदेश. उच्च न्यायालयाचे निर्देश. इमारतीला केवळ 16व्या मजल्यापर्यंतच निवासी दाखला. पुणे महापालिकेची गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक. बैठकीला सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित राहणार. कांजूरमार्ग इथे शेअरिंग ऑटोचे दर वाढवल्यानं ठाकरेंच्या शिवसैनिकांचा विरोध. मात्र त्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन. 10 वर्षांनंतर 5 रुपये दर वाढवल्यानं दोन्ही शिवसेना आमने-सामने. राज्य सांस्कृतिक विभाग, सांस्कृतिक विकास महामंडळ आणि FTII यांच्यात आज सामंजस्य करार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत करार होणार. नागपुरात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी भरतीसाठी सुधारित नियमावली जाहीर. शालार्थ आयडी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाचा निर्णय. सिल्लोडमध्ये पामतेलाचे दर वाढले. पामतेलाचे दर 8 रुपयांनी वाढल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र कात्री. हिंगोलीत नरसी नामदेव इथे भाविकांची मोठी गर्दी. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला गेलेले भाविक आज संत नामदेवांच्या दर्शनासाठी दाखल. रत्नागिरीच्या आरेवारे समुद्रात 4 जण बुडाल्याची घटना घडताच या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी खवळलेल्या समुद्रात उतरू नये असं पोलीस अधीक्षकांनी आवाहन केलंय. मेट्रो 4 आणि 4A ची जोडणी पूर्ण. कापूरबावडी जंक्शन जवळ 325 टन वजनाचा स्टील स्पॅन बसवला. पुढील 3 ते 4 तास मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा. मुंबईत सकाळपासूनच जोरदार पाऊस. मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा. 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता. सातारा जिल्ह्यातही पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला. कोयना धरणात 76.22 TMC पाणीसाठा. कोयना धरणातून 11,400 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू. रत्नागिरीत देखील सकाळपासूनच पावसाची संततधार. पावसाच्या जोरदार सरींमुळे नागरिकांची तारांबळ. वातावरणातला गारवा वाढला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाचा येलो अलर्ट. जिल्ह्यातील काही भागात पहाटे जोरदार पाऊस. कोल्हापूरचं राधानगरी धरण 92% भरलं. धरणातून 1500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.
जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 78%वर. मराठवाड्यात अद्याप पुरेसा पाऊस नसल्याचं चित्र. पुरेसा पाऊस नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये मात्र चिंतेचं वातावरण. महाराष्ट्रासह देशभरात मुसळधार पावसाची शक्यता. 21 ते 26 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा. मुंबईच्या पूर्व उपनगरात जोरदार पाऊस. घाटकोपर पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ पाणी साचलं. सखल भागात पाणी साचायला सुरुवात. हिमाचलमध्ये पावसाचा कहर. भूस्खलन आणि पुरामुळे बहुतेक रस्ते बंद. उत्तराखंडमधील 6 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून अलर्ट जारी. बुलढाण्यात तुरीवरील किडीवर व्यवस्थापन करण्याचं शेतकऱ्यांना आवाहन. किडीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. वेळीच नियोजन करण्याचं कृषी तज्ज्ञांचं आवाहन. बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यात मका आणि सोयाबीन पिकावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव. शेतकरी मात्र चिंतेत. वाशिमचे आमदार अमित जनक यांनी शेतात ट्रॅक्टर चालवत केली पेरणी. राजकारणाच्या पलीकडे जात शेतकऱ्यांमध्ये प्रत्यक्ष सहभाग. नागपुरात 3,65,000 शेतकरी. मात्र 8,500 शेतकऱ्यांनीच काढलं पीक विमा कवच. नुकसान भरपाई मिळत नसल्यानं पीक विमा कवच काढण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. यवतमाळमध्ये रोजगार हमी योजनेच्या नावाखाली घोटाळा. पोलिसांकडून 15 खात्यांची पडताळणी. 7,53,00,000 रुपयांची हेराफेरी. 4 जणांना अटक. मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू. अमरावतीत युनिकॉर्न स्पा सेंटरवर शहर गुन्हा शाखेची कारवाई. 6 तरुणी पोलिसांच्या ताब्यात. भंडाऱ्यात वाळूने भरलेला ट्रॅक्टर चालवला पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर. घटनेत कर्मचारी जखमी. कारवाई. 14 ट्रॅक्टर सह 82 लाखांचा मुद्देमाल जप्त. पुण्यात खडकी पोलिसांकडून 4 वर्ष फरार असलेल्या आरोपीला अटक. गंभीर स्वरूपाचा व्यवहार फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला अटक. कोल्हापूरच्या इचलकरंजीत प्रेमविवाहाच्या रागातून तरुणावर प्राणघातक हल्ला. हल्लेखोर फरार. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मंगल एक्सप्रेसमध्ये ड्रग्जची तस्करी. पनवेलमधून 36 कोटींचे अंमली पदार्थ जप्त. पनवेलमध्ये एका नायजेरियन महिलेला ताब्यात घेतलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.